नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवीची आई अशोक मामांना म्हणत असते, अहो संसार म्हणजे नुसती बायकांची ॲडजस्टमेंट, पुरुषाची नाही. आणि येऊन जाऊन फक्त माझ्या मुलीचीच धावपळ होणार. तिचं बोलणं भैरवीच्या बाबांना आवडलेलं नसतं, त्यामुळे ते तिला थांबवत म्हणतात, मीना. तेव्हा ती म्हणते, अहो काय चुकीचं बोलले मी, बरोबर आहे ना भाऊजी? असं म्हणत अशोक मामांना विचारू लागते, मला सांगा, माझी भैरवी एकटी कमवते म्हणून आपण सगळ्यांनी मिळून तिला मदत करायला नको का? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, नक्कीच ना, पण तिने मागितली तेव्हा, नाहीतर आपण उगाच कशाला लुडबुड करायची. त्यावर ती म्हणते, तेही खरंच आहे म्हणा. तेव्हा अशोक मामा येतो मी असं म्हणून तिथून निघून जातात. तेव्हा भैरवीचे बाबा तिला म्हणतात, मीना काय गरज होती हे सगळं आत्ता बोलायची? त्यावर ती म्हणते, कधीतरी बोलायचंच होतं म्हणून आत्ता बोलले, आणि मला वाटतं की मी काहीही चुकीची बोललेली नाही. आता अशोक मामा ईशानच्या स्कूलमध्ये आलेले असतात, तेव्हा त्याच्या क्लास टीचर ईशानच्या कंप्लेंट करू लागतात की ईशानचं क्लासमध्ये अजिबातच लक्ष नसतं. आणि ते अशोक मामांना म्हणतात, मिस्टर माझगावकर, काल हे सगळं मी ईशानच्या मावशीकडे बोलले. मला माहिती आहे तुमच्या घरची परिस्थिती काय आहे आणि त्याबद्दल मला सिंपतीसुद्धा आहे. पण तो अभ्यास करत नाही आणि इतर मुलांशी भांडतो. तेव्हा मात्र अशोक मामा त्यांना म्हणतात, एक मिनिट, तो भांडत नाही, वर्गातली मुलं त्याला डिवचतात आणि त्याचा त्याला त्रास होतो. तेव्हा त्या म्हणतात, अहो मग तसं त्यांनी आम्हाला सांगायचं ना. तो दिलेलं होमवर्कसुद्धा पूर्ण करत नाही. तेव्हा ते म्हणतात, होमवर्क पूर्ण करून घ्यायची जबाबदारी आमची. पण जर वर्गात जर मुलं त्याला त्रास देत असतील आणि मानसिक त्रास देत असतील तर त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. आणि ते सांगू लागतात, तो रडतो, शाळेत यायला नाही म्हणतो, रात्र झोपत नाही. अशा वेळी एक क्लास टीचर म्हणून मानसिक आधार द्यायचं तुमचं काम नाही आहे का? कारण शाळेत असताना तो तुमच्या देखरेखीखाली असतो. आणि ते म्हणतात, बिचाऱ्याचे आई वडील नाही, हा काय त्याचा दोष आहे? त्याला त्याची आठवण येऊ नये यासाठी मी प्रत्येक क्षण जपत असतो. आणि ते म्हणतात, तुम्ही ईशानच्या मावशीकडे त्याची तक्रार केली हे मला माहिती आहे, पण आता त्याला त्रास देणाऱ्या मुलांची तक्रार घेऊन मी तुमच्याकडे आलोय. तुम्ही जर त्याची दखल घेणार असाल तर मला सांगा, नाहीतर मी प्रिन्सिपलकडे जातो. तेव्हा त्याचे क्लास टीचर घाबरतच म्हणतात, हे बघा, इतकं टोकाला जाऊ नका, मी त्याच्याकडे नक्कीच लक्ष देईन. तेव्हा अशोक मामा म्हणतात, माझीही टोकाला जायची इच्छा नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या मुलांच्या आईवडिलांना सांगून समज द्यायला सांगा, नाहीतर मलाही दुसरं टोक गाठावं लागेल. असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता इकडे ऑफिसमध्ये भैरवी माझगावकरांच्या डेस्कवर येऊन फाईल शोधू लागते. तेव्हा हर्षा तिथे येऊन तिला विचारू लागते, एक्सक्यूज मी, काय हवंय तुला? तेव्हा भैरवी म्हणते, माझगावकरांनी आपल्या साईडच्या ब्ल्यूप्रिंट काढल्या होत्या, त्याची फाईल बघते. तेव्हा हर्षा विचारते, अगं पण कशाला हवी आहे तुला ती फाईल? तेव्हा भैरवी म्हणते, ऑफकोर्स सरांना नेऊन दाखवायला हर्षा. तेव्हा हर्षा म्हणते, मग माझगावकर नाही का दाखवू शकत? त्यांचंच तर काम आहे हे. आणि ती म्हणते, ओ हे माझं काम नाही आहे, अशी उत्तरं तू त्यांना देऊ शकत नाहीस ना, जशी मला देतेस. तेव्हा भैरवी म्हणते, त्यांना उत्तर देण्याची गरजच नाही आहे हर्षा, कारण ते परफेक्ट आहे. तेव्हा हर्षा तिला म्हणते, अगं जर ते परफेक्ट आहे तर त्यांनाच दाखवू दे ती ब्ल्यूप्रिंट. आज ते येणार नाही आहेत का? तेव्हा भैरवी म्हणते, नाही येत ते आज. एनी प्रॉब्लेम? त्यावर ती म्हणते, नो 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 प्रॉब्लेम ॲट ऑल, रॅदर हाऊ कन्व्हिनियंट इट इज. तेव्हा भैरवी तिच्याकडे बघू लागते. तेव्हा हर्षा म्हणते, नाही म्हणजे तुम्ही 15-15 दिवस कामं करायची आणि अख्ख्या महिन्याची सॅलरी घेऊन जायची. मला असं वाटत होतं की मलाही असे सासरे मिळायला हवे होते. आणि ती गायधनीकडे जाऊन म्हणते, काय गायधनी, म्हटले होते ना, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. तेव्हा भैरवी तिच्याजवळ जाऊन म्हणते, असं काही नाही हर्षा, ईशानला थोडं बरं वाटत नाही आहे म्हणून आम्ही थोडी ॲडजस्टमेंट केली, एवढंच आहे. तेव्हा योगिता भैरवीला विचारते, भैरवी अगं सांगतेस काय, काय झालं ईशानला? तेव्हा भैरवी म्हणते, काही नाही, थोडासा ताप आलाय. तेव्हा बोंजाळे म्हणतात, अरे बापरे, मॅडम काही मदत लागत असेल तर मला सांगा. तेव्हा हर्षा म्हणते, तुमची कशाला मदत लागेल तिला? तिचे सासरे बसलेत ना घरी आणि तिने अगदी सहजपणे त्यांना सुट्टी दिली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, तू परत परत तेच का बोलतेस हर्षा? त्यावर ती म्हणते, कारण ऑफिसमधल्या तुझ्या चमच्यांना कळू दे की तू कसा गैरफायदा घेतेस. त्यावर गायधनी ओरडून म्हणतात, हर्षा गप्प बस. त्यावर हर्षा म्हणते, नाही गप्प बसणार मी, घर सगळ्यांना आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना आहे, पण तुझे प्रॉब्लेम बरोबर मॅनेज होतात असं ती भैरवीला म्हणू लागते.
आणि म्हणते हेच जर मेहता सरांना कळालं तर उत्तर देण्यासाठी तयार राहा. बाय द वे, मेहता सरांनी हेरिटेज साईटच्या खाली आलेल्या मुळांबद्दल बोलण्यासाठी माजगावकरांना बोलावलं होतं, त्याचं काय झालं? तेव्हा भैरवी पटकन जाऊन अशोक मामांना फोन लावू लागते, पण त्यांचा फोन लागत नसतो. तेव्हा ती अनिशला फोन करून विचारते की बाबा घरी आहेत का? तेव्हा तो म्हणतो हो, ते ईशानच्या शाळेत जाणार होते आणि त्यानंतरचं माहीत नाही. तेव्हा ती म्हणते बापरे, ते आज मेहता सरांना भेटणार होते, ते जर आज गेले नाही तर सर खूप चिडतील. त्यात त्यांच्याशी कॉन्टॅक्टही होऊ शकत नाही. तेव्हा अनिश म्हणतो मग आता? तेव्हा ती म्हणते मी बघते काय करायचं. आता इकडे अशोक मामा मेहता सरांना भेटण्यासाठी हेड ऑफिसला आलेले असतात. तेव्हा ते त्यांना विचारू लागतात, बोला मिस्टर माजगावकर, आता कसं काय तिकडे आपण कन्स्ट्रक्शन करायचं आणि याचा विचार आधीच का नाही केला? तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात सॉरी सर, पण यातून काही मार्ग काढता येईल का? तेव्हा ते म्हणतात मार्ग एकच आहे, त्या झाडांची मुळं कापावी लागतील आणि त्यासाठी वेगवेगळ्या ऑथॉरिटीजकडे परमिशन मागावी लागेल आणि ते आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे तुम्हाला आता लक्ष घालावं लागेल. तेव्हा अशोक मामा विचारतात लक्ष घालावं लागेल म्हणजे? म्हणजे नक्की काय करावं लागेल? तेव्हा ते म्हणतात तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीतील ओळख दाखवून त्या परमिशन काढा. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात जमणार नाही. मुंबईत जमिनीखालून ट्रेनसुद्धा आता जातीये आणि साधी एक बिल्डिंग बांधताना तुम्हाला साधी चौकशी करता आली नाही. तेव्हा मेहता सर जरा रागातच म्हणतात माइंड युअर लँग्वेज मिस्टर माजगावकर, तुम्ही माझी चूक काढताय. तुम्हाला कामावर ठेवून घेतलं हीच माझी चूक झाली आहे. मला वाटलं आम्हाला तुमची मदत होईल. तेव्हा ते म्हणतात नाही, कुठलीही बेकायदेशीर गोष्ट करण्यासाठी तुम्हाला माझी मदत होणार नाही. तेव्हा मेहता सर म्हणतात इन दॅट केस. तेव्हा अशोक मामा लगेच म्हणतात मला राजीनामा द्यावा लागेल हेच ना? मी राजीनामा सध्या खिशातच घेऊन फिरतोय, पण एक लक्षात ठेवा, मी जरी इथून गेलो तरीही मी तुम्हाला बेकायदेशीर काम करू देणार नाही. देऊ राजीनामा? तेव्हा मेहता सर जरा घाबरत म्हणतात नाही, त्याची काही गरज नाही, आपण दुसरा मार्ग काढू. अँड यू मे गो नाऊ. इकडे आता भैरवी घरी येऊन विचारते बाबांचा काही फोन आला होता का? तेव्हा तिचे बाबा म्हणतात नाही, पण तू का एवढी धावपळ करत आलीस? तेव्हा ती अशोक मामांना फोन करू लागते. अशोक मामा जेव्हा फोन उचलतात तेव्हा ती म्हणते थँक गॉड बाबा तुम्ही फोन उचललात. मेहता सरांकडे जायचं होतं, त्याचं काय झालं? त्यावर ते म्हणतात हो, मी आता तिकडूनच येतोय. तेव्हा ती विचारते काय म्हणालेत? त्यावर ते म्हणतात तू काही काळजी करू नकोस, मी घरी आल्यावर सगळं सांगतो. तेव्हा भैरवी फोन ठेवते आणि म्हणते देवा नशीब. तेव्हा तिची आई विचारू लागते काय झालं, ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का? त्यावर ती म्हणते होतं, पण आता सॉर्ट झालं आहे. तेव्हा ती म्हणते तुला परत जायचं आहे का? तेव्हा भैरवी म्हणते हो गाई, खूप कामं आहेत. आणि ती विचारू लागते की ईशानला जेवायला दिलं होतं का? तेव्हा ती म्हणते अगं किती काळजी करशील सगळ्यांशी, किती धावपळ करतेस. आणि तिला म्हणते हे बघ, एकटीनेच सगळी जबाबदारी घेऊ नकोस. तितक्यात अनिश घरी येतो. तेव्हा भैरवी तिच्या आईला म्हणत असते एकटीनेच कुठे आई, सगळेच जण तर काम करताय. त्यावर ती म्हणते हो, पण ते सगळेजण एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करत नाहीयेत. तुझं करिअर छान चालू आहे, तू त्याच्याकडे लक्ष दे. तेव्हा भैरवी म्हणते मी दोन्ही गोष्ट मॅनेज करू शकते आई. तेव्हा भैरवीचे बाबा विचारतात तुला काय म्हणायचं आहे की तिने संसार सोडून द्यायचा का? त्यावर तिची आई म्हणते मी तसं म्हणत नाहीये, पण इने एकटीने सगळी जबाबदारी का अंगावर ओढून घ्यायची? आपलं बायकांचं ना हेच चुकतं, सगळे कामं अंगावर ओढून घ्यायची, मग घरच्यांना याची सवयच लागते. तू एक काम कर, अनिशला म्हणावं ते काय म्हणतात होम हजबंड हो म्हणावं. तेव्हा अचानक भैरवीचं लक्ष अनिशकडे जातं. तेव्हा भैरवीच्या आईबाबांच्या अनिश तिथे आल्याचं लक्षात येतं आणि ते त्याच्याकडे बघू लागतात. अनिशने भैरवीच्या आईचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा भैरवीच्या आईला आता काय करावं हेच समजत नसतं आणि ती तिथून निघून जाते. आता संध्याकाळी भैरवीचे आईबाबा घरी गेल्यानंतर अनिश भैरवीकडे किचनमध्ये येऊन विचारू लागतो भैरवी, तू तुझ्या आईच्या बोलण्यावर विचार कर. तेव्हा ती म्हणते मला त्याची गरज वाटत नाही आहे. आणि ती म्हणू लागते जर आपल्यापैकी कोणाला जर कॉम्प्रोमाइज करावं लागलं तर मी करेन, मी घरी थांबेल. तेव्हा अनिश म्हणतो भैरवी काय बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते हे बघ अनिश, माझ्या आईचं मत हेच माझं मत असेल असं नाही. मी आनंदाने जॉब सोडेन आणि घरी थांबेन. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.